बुलेटिनमध्ये स्वागत। शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेले आहेत। प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानलेले आहेत। तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी। ठीक आहे, आभार आहे। पवार साहेब, मान्सून पूर्व पाऊस जोरात झाला, मात्र मान्सून सुरू झाल्यापासून अद्याप पाऊस नाही आहे। खरीपाच्या पेरणी आता कोणती, तर काय वाटतं एकंदरीत? हवामान खात्याची जी माहिती आहे ती माहिती चांगली आहे। जरी उशीर झाला तरी चिंता करायचं कारण नाही असं त्यांचं निश्चित। आणि अलीकडचा अनुभव महत्त्वाची बातमी आहे। शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत। सगळ्यात आधी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे याची विचारपूस केली, त्याबद्दल हे आभार शरद पवारांनी मानलेले आहेत। चौकशी केली पंतप्रधानांनी। ठीक आहे, आभार आहे। पवार साहेब, मान्सून पूर्व पाऊस जोरात तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी। ठीक आहे, आभार आहे। पवार साहेब, मान्सून पूर्व पाऊस जोरात झाला, मात्र तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेले आहेत। प्रसार माध्यमांनी जेव्हा शरद पवारांना विचारलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, त्यावर शरद पवारांचं उत्तर होतं, ठीक आहे, आभारी आहे। शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेले आहेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल। महत्त्वाची बातमी आहे। सध्याची परिस्थिती बघता, राजकीय वातावरण बघता, मविया आणि एनडीएतली नाराजी बघता, म्हणजे खरं तर इंडिया आघाडी आणि एनडीएतली नाराजी बघता, त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड आहे। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने घेतला वेगळं राहण्याचा निर्णय, पण पतीच्या निर्णयानंतर संतापलेल्या पत्नीने केली पतीला मारहाण। मारहाणीत पतीचा पाय 2 ठिकाणी फ्रॅक्चर, गुन्हा दाखल। पुण्यातील नऱ्हे परिसरामध्ये पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ, 7 दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। येवल्याच्या ग्रामीण भागात वादळाचा जोरदार तडाखा, अनेक घरांची पडझड, कुटुंब रस्त्यावर। सोलापूर पालिकेची 300 कोटींची थकबाकी, 12 जूनपर्यंत कर न भरल्यास पालिकेचा कारवाईचा इशारा। चिखलठाण्यातील विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला वेग, सरकारकडून अतिरिक्त 150 कोटींचा निधी मंजूर। वेगवान स्वरूपातल्या बातम्यांच्या बुलेटिनकडे वळायचं आहे। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूयात। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। अर्थ खात्याने जीआर काढूनही निधी मात्र मिळाला नाही। निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाट यांचा दावा, तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नाही, शिरसाटांचं स्पष्टीकरण। नारायण राणेंच्या नितेश राणेंना कानपिचक्या, मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो म्हणत थेट नितेश राणेंना सुनावलं। जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय, दिवा विसताना मोठा होतो अशी त्यांची अवस्था। गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर घणाघाती टीका। इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमुळे शिरसाट समर्थक आक्रमक, जलील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याकरता समर्थक आक्रमक। शेतकऱ्यांच्या विविध
विविध प्रश्नावरून शिवसेना उबाठा आक्रमक, क्या हुआ तेरा वादा म्हणत अंबादास दानवेंचा ट्रॅक्टर मोर्चा. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस. रविकांत तुपकर आणि महादेव जानकरांनी घेतली कडूंची भेट. आंदोलनावर अद्यापही तोडगा नाहीच. भरधाव ट्रकनं दुचाकीला दिली धडक. अपघातात एका महिलेचा मृत्यू, आणखी एक जण गंभीर जखमी. पुण्यातल्या गंगाधाम चौकातली घटना. एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्या वादावर पडदा पडण्याची चिन्ह. मस्क यांनी खेद व्यक्त करून पडदा टाकण्याचा केला प्रयत्न. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरता राज्य सरकारनं नुकतीच प्राधिकरणाची स्थापना केली आहे. पण या प्राधिकरणामध्ये केवळ अधिकाऱ्यांचाच समावेश करण्यात आल्यानं साधू महंतांनी नाराजी नोंदवली. इतकंच नाही तर सरकारनं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरता अद्यापपर्यंत स्वतंत्र निधीची घोषणा न केल्यानं कुंभमेळ्याची कामं इतक्या कमी कालावधीत होणार तरी कशी, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला. आपल्यासोबत सागरानंद महाराज आहेत. महाराज, कुंभमेळ्याचं प्राधिकरण झालेलं आहे. आपली मागणी होती की यामध्ये साधू महंतांचा सहभाग असावा. आता सहभाग झालेला नाहीये. नेमकी ही मागणी का होती आणि आता पुढची भूमिका आपली काय असणार आहे? सिंहस्थ प्राधिकरण जे स्थापन झालेलं आहे याच्यामध्ये साधूंचा सहभाग नाही आहे. आमची सुरुवातीलाच मागणी होती, कारण साधूचा सहभाग याच्याकरिता असावा की साधूंना अनेक कुंभ केलेले असतात आणि एक जागेवरचे नाही तर इतरत्र सर्व जागेवरचे 5-5, 6-6, 7-7 कुंभ केलेले असतात. त्यांना वेगळ्या वेगळ्या कुंभाचे वेगवेगळे अनुभव असतात, तर यांचा अनुभव हा उपयोगी पडत असतो. त्यामुळे साधूंना घेणं गरजेचं होतं. यांनी घेतलं नाही तर ठीक आहे, आम्ही याच्यापुढे शासनाकडे याचा पाठपुरावा मागणी करत राहू. आणि यात विशेष म्हणजे की अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्याला का घेतलं, कशासाठी घेतलं, हे आमच्या कळण्याच्या पलीकडचा विषय आहे. की अहिल्यानगरचा आणि कुंभाचा कुठेही काडीचा एक संबंध येत नाही आहे. आणि विभागीय आयुक्त असताना अहिल्यानगरचा जिल्हाधिकारी का असावा की ते असू नये, हे सुद्धा आमची त्याच्याबरोबर मागणी राहील. महाराज, प्राधिकरणामध्ये साधू महंतांना खरं तर मुख्यमंत्री नाशिकला आलेले होते, त्यावेळेला मागणी केली होती. म्हणजे नेमकं हे साधू महंतांना का टाळलं गेलं असं आपल्याला वाटतं? साधू महंतांना याच्यामुळे टाळलं. साधू महंतामुळे यांना काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे बहुतेक यांनी साधूंना टाळलं असावं. तर हरकत नाही, परंतु यांनी प्राधिकरण स्थापन केलं की हे एक स्वागताचा निर्णय आहे. याच्यापुढे आम्ही प्रयत्न करू. शासनाला वाटलं तर याच्या पुढे सहभाग करून घेतील. महाराज, एक महत्त्वाचा मुद्दा, आपण गेल्या वेळेला ज्या वेळेला मुख्यमंत्री आले त्या बैठकीत मागणी केलेली होती की नाशिकसाठी जो कुंभमेळा होतो प्रयागराजच्या धर्तीवर एक स्वतंत्र निधी जो आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जाहीर करावा. मात्र अद्यापपर्यंत कुठलाही निधी जो आहे तो ना केंद्र सरकारने जाहीर केला आहे ना राज्य सरकारने जाहीर केला आहे. केवळ कामांना निधी अपूर्ण पडणार नाही असं मुख्यमंत्री सांगताय. तुम्ही समाधानी आहात त्यांच्या या वक्तव्यावर? नाही, निधी यांच्याकडे दिसतच नाही. समाधानी याच्यामुळे नाही की यांचे कामच जमिनीवर आणखीन दिसून नाही राहिले, हे दिसायला पाहिजे. त्यामुळे एक संभ्रम अवस्था आहे की शासनाकडे पैसाच उपलब्ध आहे की नाही. कुंभमेळ्यासाठी अद्याप तो कुठलाही ठोस निधी जो आहे तो सरकारकडनं दिला गेलेला नाही आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या बाबतीत सरकार हलगर्जीपणा करतंय का, निष्काळजीपणा करतंय का, अशा प्रकारचे प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर, नाशिक.